नमस्कार. नमस्कार. नात्रेकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे मी वरद आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. गीता जयंती निमित्त नात्रेकर स्मृती प्रतिष्ठान गेल्या 32 वर्षांपासून संस्कृत पाठांतर स्पर्धांचे आयोजन करत आले आहे. फक्त जालना आणि औरंगाबाद याच 2 शहरांपुरत्या या स्पर्धा इतके दिवस मर्यादित होत्या. परंतु कोविडमुळे या स्पर्धा जशा ऑनलाईन झाल्या तशा त्या सर्वांसाठीच खुल्या झाल्या. तर जालना आणि औरंगाबाद बाहेरचे स्पर्धक या स्पर्धांमध्ये गतवर्षीपासून भाग घेत आहेत आणि उदंड प्रतिसाद मिळतोय या स्पर्धांना. हा एक निशुल्क उपक्रम आहे. संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी नाथरेकर स्मृती प्रतिष्ठान हे कटिबद्ध आहे. आम्ही त्यासाठी काम करतो आणि त्याच अनुषंगाने या स्पर्धा दरवर्षी घेतल्या जातात. यावर्षी या स्पर्धा 26 डिसेंबर पासून होतील. तर तुम्ही सर्वांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे त्याबद्दल सर्वांचे सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन. या स्पर्धांबद्दल थोडक्यात या स्पर्धा कशा होतील ह्याबद्दल सांगण्याकरता आजचे सत्र आयोजित केलेले आहे. तर ह्या स्पर्धा गतवर्षीपासून ऑनलाईन होत आहेत. तर ऑनलाईन स्पर्धा कशा होतील? आपल्या गटाचा उदाहरणार्थ आपण समजा इयत्ता पहिलीमध्ये शिकत असाल, क्लास 1 स्टँडर्ड 1. तुम्ही जर इयत्ता पहिलीत शिकत असाल तर इयत्ता पहिलीच्या मुलांच्या सर्व स्पर्धा सोबत होतील, एकत्र होतील. इयत्ता पहिली करता एक विशिष्ट तारीख कळवली जाईल. त्याच तारखेला त्याच वेळेमध्ये आपल्याला ऑनलाईन यायचं आहे झूम ॲपद्वारे. झूम सेम प्लॅटफॉर्म, हाच प्लॅटफॉर्म आपण यूज करणार आहोत. तर इयत्ता पहिलीसाठी 5वा अध्याय स्पर्धेसाठी आहे. श्रीमद भगवद्गीतेचा 5वा अध्याय. 5वा अध्याय आपल्याला संपूर्ण पाठ असणं आवश्यक आहे. परंतु स्पर्धेमध्ये आपल्याला पूर्ण अध्याय म्हणून दाखवायचं नाहीये. कारण हे अध्याय पाठ करण्याकरता ही पाठांतर स्पर्धा आहे सर्वप्रथम. परंतु संपूर्ण अध्याय आपल्याला म्हणून दाखवायचा नाहीये, तर काही विशिष्ट श्लोक आपल्याला विचारले जातील ते आपल्याला म्हणून दाखवायचे आहेत. याचं कारण असं की भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोकाचा स्वतःचा अर्थ आहे. प्रत्येक श्लोक हा स्वतःमध्ये पूर्ण आहे. त्याचं प्रत्येक श्लोकाचं एक वेगळं त्यामागे तत्वज्ञान सांगितलेलं आहे. तर प्रत्येक श्लोक हा आपल्याला आला पाहिजे. एकामागे एक, हा श्लोक संपल्यानंतर हा येतो, अशा प्रकारे आपलं पाठांतर नकोय. म्हणजे आपण असं म्हणतो ना 7 चोक 28, हे आपल्याला आलं पाहिजे. तर त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये आपल्याला कोणतेही 5 ते 6 श्लोक आपल्याला विचारले जातील. त्या श्लोकाची सुरुवात आपल्याला सांगितली जाईल. शब्द, श्लोकांचा नंबर सांगितला जाणार नाही. उदाहरणार्थ 5वा श्लोक म्हणून दाखवा, अशा प्रकारे ही स्पर्धा नसेल. श्लोकाची सुरुवात आपल्याला सांगितली जाईल. त्या श्लोकाच्या सुरुवातीपासून पुढचा श्लोक आपल्याला पूर्ण करायचा आहे. याचं कारण मी आपल्याला सांगितलंय. प्रत्येक श्लोक हा स्वतःमध्ये पूर्ण आहे. प्रत्येक श्लोक हा आपल्याला आला पाहिजे, तो आपल्याला समजला पाहिजे, हे त्यामागचं कारण आहे. आणि त्याकरिता आपल्याला संपूर्ण अध्याय पाठ करायचा आहे, परंतु जो श्लोक विचारलेला आहे तो श्लोक आपल्याला पूर्ण करायचा आहे. अशा प्रकारे प्रत्येक स्पर्धकाला 5 ते 6 श्लोक, ज्यांना भगवद्गीतेचे अध्याय आहेत पाठांतराकरता, त्यांना 5 ते 6 श्लोक विचारले जातील आणि ते श्लोक आपल्याला पूर्ण करायचे. आता इयत्ता 8वी आणि 9वी करिता, 8वी करिता संस्कृत सुभाषित पाठांतर असा स्पर्धांचा विषय आहे. संस्कृत सुभाषित, संस्कृत भाषेतील कोणतेही सुभाषित, पुस्तकातले, पुस्तकाबाहेरील, आपल्याला पुस्तकाबाहेरील मिळाले, सुभाषित संस्कृत भाषेतील एका रत्नांपैकी आहे. पृथिव्याय त्रिणी रत्नानी, त्यामध्ये एक सुभाषितही आहे. तर सुभाषित हे इयत्ता 8वी करिता आहे. 2 ओळींची 5 सुभाषिते किंवा 4 ओळींची 3 सुभाषिते, अगदी सुटसुटीत करून विद्यार्थ्याला, प्रत्येक स्पर्धकाला सुटसुटीत करून दिलेला आहे. जर आपण 2 ओळींची सुभाषित म्हणणार आहात तर आपल्याला 5 म्हणायची आहेत.
जर 4 ओळींची म्हणणार आहात तर आपल्याला 3 म्हणायचे. ओव्हरऑल सर्व मिळून 10 ते 12 ओळींचे सुभाषित आपल्याला म्हणायचं आहे. त्या सुभाषितांचा अर्थ आपल्याला उमगत असेल तर खूप उत्तम. आपल्याला समजत नसेल तर आम्हाला विचारा. अर्थ सांगणं स्पर्धेत अपेक्षित नाहीये, परंतु आपल्याला सुभाषित यावं आणि त्यातला अर्थ समजावा, त्यातला मेसेज, त्यातला संदेश आपल्याला समजावा, हा त्यामागचा उद्देश आहे. तर इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांकरता, 8वीच्या स्पर्धकांकरता सुभाषित. इयत्ता 9वी करिता संस्कृत कथाकथन आहे. संस्कृत मध्ये आपल्याला कथा सांगायची आहे. संस्कृत मधील पुस्तकातील, पुस्तकाबाहेरील कोणतीही कथा आपण सांगितलेली चालेल. ती कथा पूर्ण असावी. हा हा एक म्हणजे ही एक गरज आहे, ही एक अट आहे. ती कथा पूर्ण व्हावी. ती कथा अर्धी असू नये. ती कथा पूर्ण व्हावी इतकाच त्यामागचा नियम आहे. बाकी आपण कोणतीही कथा सांगितली तरीही चालेल. इयत्ता 10वी करिता संस्कृत व्याकरणाधिष्ठित प्रश्नमंजुषा असा स्पर्धेचा विषय आहे. यामध्ये व्याकरणावर आधारित प्रश्न उत्तर असतील. ते कसे असतील? उदाहरणार्थ, व्याकरणात ज्या ज्या गोष्टी येतात, आपल्याला एक उदाहरण देतो. समजा आपण नाम किंवा सर्वनाम यांच्या बाबतीत आपण प्रश्न विचारत आहोत. तर प्रश्न कसे असतील? एतद या सर्वनामाचे पंचमी विभक्तीतले द्विवचन सांगा. अशा प्रकारे हा सर्वनामाचा भाग झाला. संधी असतील तर संधी विग्रह करा किंवा संधी विग्रह केलेली असतील त्यांची संधी करा. समास ओळखा, सामासिक विग्रह सांगा. अशा प्रकारे व्याकरणात जितके जितके काही टॉपिक आहेत ते सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाईल. सिलेबस कोणता असेल? राज्य शासनाचा, SSC बोर्डाचा, महाराष्ट्र मंडळाचा जो काही सिलेबस आहे 8वी, 9वी आणि 10वी या 3 वर्गांकरिता जे व्याकरणासाठी विषय होते, जे व्याकरणासाठी धडे होते, त्या सर्वांचा यामध्ये समावेश असेल इयत्ता 10वी करिता. कोरोना काळामध्ये 9वी आणि 10वी करिता काही सिलेबस कमी केलेला होता मागच्या आणि यावर्षी. तर जितका सिलेबस राज्य शासनाने सांगितलेला आहे, जे काही व्याकरणाचे धडे कमी केले होते ते धडे वगळण्यात येतील. राज्य शासनाचं जे परिपत्रक निघालं होतं त्यानुसार ह्यामध्ये त्यांचा त्यानुसार प्रश्न विचारले जातील. व्याकरणाचे खूप कमी धडे वगळण्यात आलेले आहेत. सहसा पूर्ण व्याकरण आहे 9वी आणि 10वी करिता. परंतु काही पालकांचा आणि काही विद्यार्थ्यांचा असाही प्रश्न होता की वगळण्यात आलेले धडे विचारण्यात येतील का? नाही, वगळण्यात आलेले धडे इथेही वगळण्यात येतील. इयत्ता 11वी, 12वी, पदवी आणि पदव्युत्तर यांच्याकरिता पुन्हा भगवद्गीतेचे अध्याय आहेत. खुल्या गटाकरिता यावर्षी खुल्या गटामध्ये 3 भाग आहेत. खुल्या गटात आपल्याला शिवमहिम्न स्तोत्र येत असेल तर शिवमहिम्न स्तोत्र. भगवद्गीतेचा 18वा अध्याय हा दुसरा गट आहे. आणि तिसरा संपूर्ण भगवद्गीता. भगवद्गीतेचे 18 अध्याय आपल्याला येत असतील तर संपूर्ण भगवद्गीता पाठांतर स्पर्धा हा खुल्या गटातील एक उपगट आहे. तर त्यात आपण भाग घेऊ शकता. अशा प्रकारे या आपल्या स्पर्धा विविध गटांमध्ये होतील. आपण आपल्या इयत्तेच्या म्हणजे एखाद्या स्पर्धकाला, जो स्पर्धक 7वीत आहे त्याला 7व्या इयत्तेला असलेला पहिला अध्याय पाठ करायचा आहे आणि त्याला शिवमहिम्न स्तोत्र किंवा भगवद्गीतेचा 18वा अध्याय किंवा संपूर्ण भगवद्गीता या गटांमध्येही भाग घ्यायचा असेल, जे खुले गट आहेत. आपल्या इयत्तेच्या गटाव्यतिरिक्त म्हणजे आपल्या क्लास व्यतिरिक्त आपल्याला इतर गटांमध्ये भाग घ्यायचा आहे, तर आपण खुल्या गटांमध्ये जे ओपन आहेत त्यांच्यामध्ये देखील भाग घेऊ शकता. स्पर्धा कशा होतील आता मी सांगितलंय, पुन्हा एकदा सांगतो. आपल्याला भगवद्गीतेचे अध्याय असतील. उदाहरणार्थ इयत्ता 6वीला म्हणजे क्लास 6. थोडंसं मी इंग्लिश बोलतो, काही जणांना जर समजत नसेल संपूर्णतः तर त्यांच्यासाठी. क्लास 6 करिता भगवद्गीतेचा दुसरा अध्याय आहे. तर आपल्याला दुसरा अध्याय संपूर्ण पाठ करायचा आहे. परंतु स्पर्धेमध्ये आपल्याला पूर्ण अध्याय म्हणून दाखवायचा नाहीये. स्पर्धेमध्ये आपल्याला अध्यायातील कोणतेही 5 ते 6 श्लोक आपले परीक्षक जे आहेत ते स्पर्धेतले विचारतील. आपल्या अनुषंगाने आपल्याला ते घ्यायचं नाहीये, आपल्या चॉईसने.
परीक्षक आपल्याला विचारतील, एका श्लोकाची सुरुवात आपल्याला करून देतील आणि तो श्लोक आपल्याला पूर्ण करायचा आहे. याचं कारण काय? आपल्याला भगवद्गीतेचे अध्याय हे तोंडपाठ करायचे आहेत, परंतु ते पाठांतर असं नसावं की हा श्लोक पूर्ण झाल्यानंतर अरे पुढचा शब्द हा येतो, अशा प्रकारे हे पाठांतर नसावं. आत्ताच मी सांगितलं जसं 7 चोक 28 हे आपल्याला क्विकली सांगता आलं पाहिजे, त्याचप्रमाणे प्रत्येक श्लोक भगवद्गीतेचा हा स्वतःमध्ये पूर्ण आहे, स्वतःमध्ये त्याचा पूर्ण अर्थ आहे, त्याच्या मागचं एक पूर्ण तत्वज्ञान आहे. ते आपल्याला कळावं, समजावं याकरिता प्रत्येक श्लोकावर आपल्याला भर द्यायचा आहे. एक श्लोकाची सुरुवात आपल्याला करून दिलेली आहे, तो श्लोक आपल्याला पूर्ण करायचा आहे. अशा प्रकारे शिवमहिम्न स्तोत्राकरिता देखील त्याचप्रमाणे शिवमहिम्न स्तोत्र आपल्याला जो श्लोक विचारलाय तो श्लोक आपल्याला पूर्ण करायचा आहे. संस्कृत कथाकथन आणि सुभाषित, सुभाषित यांच्याकरिता 2 ओळींची 5 सुभाषिते, पुस्तकाबाहेरील सुभाषिते चालतील किंवा 4 ओळींची 3 सुभाषिते आपल्याला म्हणायची आहेत. त्यांचा अर्थ आपल्याला कळत असेल तर उत्तम, आपल्या शिक्षकांना विचारता येत असेल तर विचारा, नसेल तर आम्हाला विचारा, आम्ही सांगू. स्पर्धेत अर्थ सांगणं अपेक्षित नाही, परंतु सुभाषितांचा अर्थ आपल्याला कळणं ही त्यातल्या त्यात एक चांगली बाब आहे की आपण हे सुभाषित पाठ केले आणि आपल्याला त्याचा अर्थ कळतोय. संस्कृत कथाकथन, पूर्ण कथा, कथा ही पूर्ण असावी, संस्कृत भाषेतली, ती गेय स्वरूपात असली तरी चालेल. उदाहरणार्थ गान स्वरूपात, गाण्याच्या स्वरूपात काही गोष्टी आहेत तशी चालेल, किंवा अगदी साधी नरेट केली, आपण स्टोरी कशी नरेट करतो क्लासमध्ये तशी नरेट केली तरीही चालेल, आपलं स्वागत आहे. व्याकरणाधिष्ठित प्रश्न मंजुषा, इयत्ता 10वी करिता व्याकरणावर आधारित प्रश्न असतील. आपण इयत्ता 10वी करिता या स्पर्धेमध्ये आपण एकट्याने किंवा गटाने देखील भाग घेऊ शकता. गटाने भाग कसा घ्यायचा आहे तर एका गटामध्ये समजा तुम्हाला एकट्याने प्रश्न मंजुषा करायची आहे. उदाहरणार्थ आपण केबीसी मध्ये पाहतो की बऱ्याच वेळेला स्पर्धक हा एकटा असतो किंवा 2-3 स्पर्धक मिळून स्पर्धेत भाग घेतात. तर तशाच प्रकारे प्रश्नमंजुषेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याने एकट्याने स्पर्धकाने भाग घ्यायचा असेल तर तो घेऊ शकतो, किंवा दोघं तिघं मिळून एकत्र जास्तीत जास्त 3 जण, 3 विद्यार्थी किंवा 3 स्पर्धक मिळून एकत्र या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर तिघांपैकी कोणीही त्याचं उत्तर दिलं तरी चालेल, जे पहिलं उत्तर दिलं जाईल तेच ग्राह्य धरलं जाईल आणि त्यावरूनच आपल्याला मार्क दिले जातील. असे साधे सोपे नियम आहेत. आपल्याला काही शंका असतील तर त्या आपण विचारता याव्यात म्हणून ह्या सत्राचं आयोजन केलेलं आहे. मी आपल्याला प्राथमिक माहिती दिलेली आहे. या व्यतिरिक्त आपल्याला काहीही प्रश्न असतील तर आपण हँड रेज करू शकता, मी आपल्याला अनम्यूट करतो आणि आपण प्रश्न विचारू शकता. स्पर्धेच्या बाबतीत गुणांबद्दल मला सांगायचंय तुम्हाला. या स्पर्धेचे गुण कसे असतील? गुण म्हणजे मार्क्स. ठीक आहे, तर ही पाठांतर स्पर्धा आहे. आपलं पाठांतर किती तगडं आहे याकरिता आपल्याला 10 मार्क असतील. पाठांतराचे 10 मार्क. उच्चार, संस्कृतमध्ये उच्चारांना अनन्यसाधारण महत्व आहे. आपण कसे उच्चार करता यांना 20 मार्क आणि उरलेले 10 मार्क हे आपण हे कसं सादर करताय आपल्या सादरीकरणासाठी. उदाहरणार्थ एखादा अध्याय आहे, त्याचा श्लोक आहे, तो लयीत येतोय का, चालीत येतोय का, तुमची शब्दफेक कशी आहे, याबद्दल उरलेले 10 मार्क असतील. असे एकूण प्रत्येक स्पर्धकाला 40 मार्कांसाठी गुणांकन त्यांचं केलं जाईल आणि 40 मार्कांपैकी आपल्याला मार्क दिले जातील आणि त्यानुसार स्पर्धेचे विजेते ठरवले जातील. वेदिका. हॅलो सर. हॅलो. बोला. सर मला एक क्वेश्चन आहे. मी 7th स्टँडर्ड मध्ये आहे आणि मी गीतेचा पहिला अध्याय म्हणणार आहे. बर. तर मला सांगू शकताल का की म्हणजे श्लोक कशा प्रकारे विचारला जाईल? श्लोकाची सुरुवात सांगितली जाईल आपल्याला. म्हणजे असं नाही ना की पूर्ण अध्याय म्हणून दाखवायचंय?
नाही, अध्याय आपल्याला पूर्ण पाठ करायचा आहे, पण श्लोकाची सुरुवात आपल्याला सांगितली जाईल. उदाहरणार्थ, एक मिनिट. नात्रेकर मॅडम. हा, मी बोलते. हा, चालेल. उदाहरणार्थ पहिला अध्याय आहे, त्याचा पहिला श्लोक असेल, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हा पूर्ण श्लोक आहे. आम्ही फक्त सुरुवात सांगणार, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. तुम्हाला तो श्लोक पूर्ण करायचा आहे. हो, पण मॅम म्हणजे जेव्हा आम्ही तुम्हाला मिळू तेव्हा पूर्ण गीतेचा अध्याय नाही म्हणून दाखवायचा ना? नाही नाही नाही, पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही तो पूर्ण पाठ करायचा नाहीये, आणि याचा अर्थ असाही नाहीये की तुम्ही पहिले 5 तुम्ही म्हणून दाखवायचे, आम्ही पहिले 5च सांगू श्लोक, असं नाही. आम्ही समजा त्या अध्यायामध्ये 72 श्लोक आहेत, तर ते पूर्ण तुम्हाला पाठ पाहिजेत. आम्ही पहिला विचारू, आम्ही शेवटचा विचारू, आम्ही मधला विचारू, कुठलाही विचारू. हो, थँक्यू. पुन्हा एकदा सांगायचे, पाठांतराकरिता 10 मार्क आहेत, परंतु आपल्या उच्चारांकरिता 20 मार्क आहेत. हा श्लोक आहे जो मॅडमनी म्हणून आता सांगितला, धर्मक्षेत्रे. तर तो आपण जसे उच्चार आवश्यक आहेत त्याप्रमाणे जर उच्चार केले तर ते मार्क आपल्याला पूर्ण मिळतील. उदाहरणार्थ, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. यामध्ये प्रत्येक ठिकाणी अनुस्वार, ज्या ठिकाणी अनुस्वार आहे, ज्या ठिकाणी पॉज घ्यायचा आहे, ज्या ठिकाणी थांबायचं आहे, विसर्ग आहे, अवसर्ग आहे, त्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. त्या प्रत्येक गोष्ट डोक्यामध्ये ठेवून आपल्याला त्याचे उच्चार करायचे. तर त्यांच्यासाठी ही मुळात स्पर्धा आहे आणि त्याला जास्त महत्व आहे, त्याला 20 गुण आहेत. तर प्रत्येक आपल्याला 5 श्लोक विचारले जातील आणि ते 5 श्लोक आपल्याला पूर्ण करायचे. सरिताजी. कौस्तुभ. हा, नमस्कार सर. नमस्कार, बोला. हा, मी बोलतोय सर. माझा मुलगा 8वी मध्ये आहे सर. बर. 8th स्टँडर्ड. बर. सर, त्याला त्यांना काय काय म्हटलं सिलेबसला? संस्कृत सुभाषित. हा, तर मग ते कशा पद्धतीने करायचं त्याबद्दल सांगाल का सर? हो, 5 हे बघा, जर 2 ओळींचे सुभाषित असतील तर तुम्हाला 5 म्हणायचे. उदाहरणार्थ, एक सुभाषित 2 ओळींचा आहे, ते तुम्हाला तशा प्रकारचे 5 सुभाषित म्हणायचे. पुस्तकामध्ये 8वीला काही सुभाषित असतील, बरोबर आहे. 9वीच्या पुस्तकामध्ये काही सुभाषित मिळतील, तर तुम्हाला त्यातले कोणतेही तुमच्या आवडीचे, जे तुम्हाला पाठांतराकरिता सोपे जातील, असे कोणतेही 5 सुभाषित आपल्याला निवड करायची आणि ते 5 सुभाषित म्हणून दाखवायचे. 2 ओळीचे 5, 2 ओळींचे 5 किंवा 3 ओळींचे 4. 4 ओळींचे 4 ओळींचे, सॉरी, 4 ओळीचे 4 ओळींचे 3. 4 ओळीचे 3. हा, म्हणजे ही फोड करण्याची काय आवश्यकता आहे की पूर्णतः 10 ते 12 ओळींची सुभाषित स्पर्धकाकडून येणं अपेक्षित आहे. ही म्हणून दाखवायची आहे ना? म्हणून दाखवायची. अच्छा, ठीक आहे ना. आणि हा कौस्तुभ सर हा 4थीला आहे. बर. हा, याला 13वा अध्याय. 13वा अध्याय आहे. पूर्ण पाठ. हो, 13वा अध्याय पूर्ण पाठ पाहिजे. त्यापैकी कोणतेही 5 श्लोकांची सुरुवात सांगितली जाईल, एकामागे एक, आणि ते श्लोक आम्हाला तुम्हाला पूर्ण करायचे. 5 श्लोकांची, बरोबर. आणि सर, या स्पर्धा कधी आहेत सर? मी आता शेड्यूल पाठवतो तुम्हाला. 26 तारखेपासून सुरू होईल, फक्त शनिवार रविवार असेल, 9 तारखेपर्यंत. मी ही मीटिंग संपल्यानंतर तुम्हाला लगेच शेड्यूल पाठवतो. आपल्या वर्गाचा जो वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण हजर पाहिजे. बाकी वर्गांच्या वेळेमध्ये तुम्ही नसलात तरीही चालेल, आलात तरीही तुमचं स्वागत आहे. अच्छा. शेड्यूल काय सर? मग ग्रुपवर
पाठवणार का? हो हो, मीटिंग संपल्यानंतर ग्रुपवर पाठवतो. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद सर. चालेल. सुभाषितांच्या शुभेच्छा. बाबतीत एक सूचना आहे वरद. हो मॅडम. सुभाषितांच्या बाबतीत एक सूचना अशी आहे की मुलांना स्तोत्रपाठ असतात आणि मग त्या स्तोत्रांमधले 5 ते म्हणत राहतील असं जमणार नाहीये. तर स्तोत्रामधलं एखादं चालेल. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ रामरक्षा पाठ आहे आणि मग तो जेव्हा जेव्हा त्याच्यावर टर्न येईल तेव्हा तो रामरक्षेतलं पुढचं जर म्हणत राहिला तर ते चालणार नाही. एखाद्या स्तोत्रातलं एखादं सुभाषित चालेल, हे मात्र लक्षात ठेवायला. बरोबर. सुभाषिताचा अर्थ सहसा पुस्तकातली सुभाषित ही त्यामध्ये काहीतरी संदेश लपलेला असतो, त्यामध्ये काहीतरी मेसेज असतो, तर तशी सुभाषित असावीत. स्तोत्र सुभाषित म्हणून चालणार नाही. एखादं स्तोत्र, समजा रामरक्षेतलं एखादा श्लोक आपण म्हणलात 5वं सुभाषित म्हणून, तर आपली हरकत नाही, तसंही चालेल. अपूर्व वासडीकर. हॅलो, नमस्कार. नमस्कार. ते खुल्या गटासाठी 18वा अध्याय आणि शिवमहिम्न स्तोत्र सांगितलंय, तर दोन्हीपैकी एक का? दोन्ही मध्येही भाग घेऊ शकता, दोन्हीपैकी एकातही भाग घेऊ शकता. अच्छा, मग ते आधी स्पर्धेच्या दिवशी सांगावं लागेल ना ते? नाही, आधी सांगेल. आपल्या नावांची जसे फॉर्म आलेले आहेत त्यानुसार एक यादी पाठवेल मी ग्रुपवरती. जर आपल्याला त्यामध्ये काही बदल हवा असेल तर आपण तो तशा प्रकारे करून घेऊ शकता. ठीक आहे सर, ओके, थँक्यू. हॅलो, नमस्कार. नमस्कार. मला हे सांगायचं की 8वीला आपण जे कथाकथन ठेवलेलं आहे 9वी साठी सॉरी, तर 9वी साठी जे कथाकथन आहे त्यामध्ये अभिनयाला सुद्धा महत्व आहे बरं का. अभिनय कथाकथन आहे, नुसतं कथा सांगायची नाहीये, तर तुमच्या अभिनयातून त्या कथेचा अर्थ प्रेक्षकांना कळावा हे अपेक्षित आहे. अभिनय महत्वाचा आहे. आणि हे जे 8वीचे जे सुभाषित आहेत तर ते त्याची सुरुवात वगैरे कोणी सांगणार नाही, ते तुम्ही पाठ केलेले आहेत आणि एकानंतर एक तुम्हाला म्हणावयाचे आहे. आणि त्याची हे माहितीच आहे की 2 ओळींचे 5 किंवा 4 ओळींचे 3 हे नक्कीच. आणि बाहेरचे सुभाषित घेतले तर त्याचा विचार जास्त केला जाईल पुस्तकांपेक्षा. पुस्तकांच्या मधले तर तुम्ही घेऊच शकता, पण त्याच्यापेक्षा बाहेरची सुभाषित जर तुम्ही घेतले तर तुमचं जास्त कौतुक केलं जाईल. कौतुक नक्कीच. हा नक्कीच. मल्लिकाजी. नमस्कार, माझी मुलगी पहिलीत आहे. नमस्कार. तर मला फक्त एक विचारायचं होतं की तुम्ही श्लोकांची सुरुवात पहिला शब्द सांगाल आणि तो श्लोक म्हणून दाखवायचा. आणि तो श्लोक म्हणून दाखवल्यावर पुढच्या श्लोकावर जायचं की नाही, पुढच्या श्लोकाची सुरुवात आम्हीच सांगणार, प्रत्येक श्लोकाची. हो, बरं, चालेल, थँक्यू. वसुधा देशपांडे. वसुधाजी. हा, नमस्कार. माझा मुलगा 5 वर्षाचा आहे. बर. तर 3 ते 6 वर्षाच्याला 15वा अध्याय आहे, बरोबर? हो. तर त्यांना कोणतेही 10 म्हणायचे का त्यांना पूर्ण येत असेल तर पूर्ण म्हणलेले चालणार आहेत? पूर्ण म्हटलं तरी चालेल, त्यांचं कौतुकच होईल. अगदी बाल गटाकरता कोणतेही 10 त्यांना जे सोपे जातात ते 10 म्हटले तरी चालतील, पूर्ण म्हटलं तरी चालेल. ओके, चालेल, धन्यवाद. पहिल्या फक्त बालगटाकरिता कोणतेही 10 ही त्यांना चॉईस दिलेली आहे, कारण ते अगदीच लहान आहेत आणि त्यांना 15वा अध्याय त्यासाठी दिलेला आहे. बरोबर, पण पूर्ण येत असेल तर पूर्ण म्हणलं तरी चालणार आहे? चालेल, हरकत नाही. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. अथर्व. वैभवी मिसाळ. नमस्कार. मी 10वी ते. जर आम्हाला गटाने जॉईन व्हायचं असेल तर कसं व्हायचं? पुन्हा एकदा सांगाल का? सॉरी, मला ऐकू नाही आलं. वैभवी. आम्ही 3 जणी आहोत, गट आहे आमचा. तर जॉईन कसं व्हायचं? बघा, याकरता तुम्हाला जर एकत्र बसता येत असेल तर उत्तम आहे. हा नेहमीच प्रॉब्लेम येतो ऑनलाईन स्पर्धांकरिता. एकत्र बसता आलं तर उत्तम आहे, नसेल तर तुम्ही तिघीही अनम्यूट असाल
आणि उदाहरणार्थ समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला विचारलंय, एखाद्या नामाचा पंचमी विभक्तीतलं द्विवचन तुम्हाला विचारलंय, तर तुम्ही एकमेकींमध्ये डिस्कस करू शकता. 30 सेकंदांचा तुम्हाला त्यासाठी वेळ दिला जाईल. प्रश्नाच्या काठिण्य पातळीनुसार वेळ तुम्हाला ऐन वेळेवरती सांगितला जाईल. उदाहरणार्थ काही प्रश्नांसाठी 30 मिनिट, 1 मिनिट, 30 सेकंद किंवा 1 मिनिट. तर तुम्हाला डिस्कस करायचे आणि तुम्हाला सांगायचे सर किंवा मॅडम आमचं फायनल उत्तर हे आहे. तुम्ही वेगळ्या बसलात तरीही चालेल, तुम्ही एकत्र बसलात तर उत्तमच आहे. पण कोविडच्या म्हणजे कोविडमुळे आम्ही सहसा तसं प्रोत्साहन देत नाही किंवा तसं सांगत नाही की एकत्र बसायला हवं. तुमचा प्रश्न तुम्हाला उत्तर मिळालंय वैभवी? हो सर. चालेल, ओके. आणखी 4 मिनिट आपल्याकडे आहेत. आपण आरोही अभिजित. हा सर, मला प्रश्न विचारायचा आहे असा की पुस्तकातली सुभाषित आणि पुस्तकाबाहेरची सुभाषित, म्हणजे त्यांना पाठ्यपुस्तकात आता शाळेसाठी जी ती सुभाषित म्हणताय का कसं काय? 8वी करिता. हा, 8वी करता. पुस्तकातलीही चालतील, बाहेरची उदाहरणार्थ सुभाषित माला आहेत किंवा मग सुभाषिताची काही पुस्तकं मिळतात, तर त्यातून घेतली तरीही चालतील. कोणतीही सुभाषित आपल्याला 2 ओळींची 5 किंवा 4 ओळींची 3 म्हणायची. पुस्तका बाहेरची घेतली तर जास्त मार्क मिळतील अशातला भाग नाही. पुस्तकातली घेतली तरीही त्यामध्ये त्यांचं पाठांतर, उच्चार आणि सादरीकरण याच गोष्टींना मार्क आहेत. पुस्तकाबाहेरची का की पुस्तकातली आपण पाठ करतोच परीक्षेसाठी, परंतु बाहेरची त्यांना मिळाली तर ऍटलीस्ट त्यांचा अर्थ शोधण्याचा ते प्रयत्न करतील आणि त्यातला संदेश त्यांना मिळेल याकरिता. ठीक आहे. सारिका कुंभलकर. नमस्कार सर. नमस्कार. मला असं म्हणायचं होतं, स्पर्धेमध्ये जर एखाद्या मुलाचा आता स्पर्धा सुरू आहे आणि त्याच्या 5 पैकी 3 श्लोक झाले आणि नंतर त्याचा काहीतरी नेट इश्यू आलाय आणि तो बंद झालाय, तर त्याच्यासाठी तुम्ही मग कसं स्पर्धेचं आयोजन काय ठेवलं की त्याची नंतर घेणार की त्याला तसं कळवण्यात येईल काय? बघा, त्या वेळेमध्ये आता उदाहरणार्थ 12 ते 1 मध्ये आपल्या गटाच्या स्पर्धा आहेत. त्या वेळेमध्ये त्याचा काही नेट इश्यू आला चालत असता, म्हणजे स्पर्धा चालू असताना, तर त्यांनी तसा आम्हाला मेसेज करावा. त्यांना त्याच वेळेमध्ये पुन्हा बोलवण्यात येईल. सहसा असा प्रयत्न करा की एक फोन जवळ एक्स्ट्रा ठेवा, ज्याचा नेटवर्क वेगळा असेल, ज्यातून तुम्हाला स्पर्धेमध्ये भाग घेता येईल. बऱ्याच वेळेला एखादं नेटवर्क व्यवस्थित चालत नाही, तर तशा वेळेला आपल्याला तशी काळजी घ्यायची आहे. प्रत्येकाला त्याचे श्लोक पूर्ण करण्याकरिता वेळ तसा दिला जाईल. त्याचं जर मध्ये कुठे डिस्कनेक्ट झालं तर त्या स्पर्धकाला पुन्हा बोलवण्यात येईल. यावरती मला एक महत्वाचं असं सांगायचंय की कुठेही पाहून म्हणणे आणि प्रॉम्प्टिंग करणे. प्रॉम्प्टिंग उदाहरणार्थ एखादा स्पर्धक जर श्लोक म्हणून दाखवत आहे तर त्याच्या पालकांनी मागून त्याला सांगणे, हळूच सांगणे, ह्या गोष्टी येथे एंटरटेन केल्या जाणार नाहीत. कारण ही पाठांतर स्पर्धा आहे. पाठांतर दांडगं असणं आवश्यक आहे. कुठेही असं लक्षात आलं की आपण स्पर्धक पाहून म्हणतोय किंवा कोणीही त्याला बाजूनी सांगितलंय, तर मागच्या वर्षी काही स्पर्धकांना स्पर्धेतून बाद देखील केलेला आहे त्याकरिता. तर आपल्याला तेवढी काळजी घ्यायची आहे. आपल्या मुलाला उदाहरणार्थ आता समजा पहिलीचे मुलं आहेत, एखादा श्लोक त्यांना अडतोय तर तो श्लोक त्यांनी पूर्ण नाही केला तर त्या श्लोकाचे 2 गुण त्यांचे कमी होतील. पण त्यांचे जर उच्चार खूप चांगले असतील तर त्या उच्चारांकरता त्यांना 5 गुण मिळतील. तर त्या 2 गुण कमी होऊ नये याकरिता तुम्ही प्रॉम्प्टिंग करू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. मॅडम बोला. प्रतिष्ठानची यामागची भूमिका जरा लक्षात घ्या की आपण परीक्षेत मार्क मिळवतो म्हणजे आपल्या हो बोला बोला, सॉरी बोला. आपण मार्क घेतो म्हणजे आपल्या पाल्याला आपण तयार करतोय, त्याला वेगळ्या कुठल्या मार्गांनी आपण जाण्याचं सांगत नाहीयेत. म्हणजे प्रतिष्ठानचीच काय, कोणत्याही पालकाची केव्हाही हीच भूमिका असावी असं प्रतिष्ठानला वाटतं. म्हणून त्या निखळ भूमिकेने जर तुम्ही वावरलात तर कुणालाच अवघड जाणार नाहीये आणि खरोखर आपली मुलं तयार होती. आर्या शेवाळे. नमस्कार सर, मी आता 10वीत आहे.
आपण स्पर्धेच्या वेळी व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे का? हो, जर तुमचं जेव्हा सादरीकरण असेल, तुम्ही जेव्हा श्लोक म्हणून दाखवताय, अध्याय म्हणून दाखवताय, त्यावेळेला तुमचा व्हिडिओ ऑन हवा आहे, कंपल्सरी. तर तुम्ही शांत ठिकाणी जाऊन बसलात जिथे